नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण SSC, RRB, TCS व IBPS या कंपन्यांद्वारे घेतलेल्या परीक्षांमधील मॅथ या विषयाची सिरीज चालू केली आहे. त्या सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये SSC, RRB, TCS आणि IBPS यांचे मॅथ या विषयाचे प्रश्न असतील. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, दररोज 40 डझन रोलच्या पुरवठ्यासह एक बेकरी उघडली. अर्धे रोल दुपारपर्यंत विकले गेले आणि उर्वरित रोल्सपैकी 60% दुपार आणि बंद होण्याच्या वेळेपर्यंत विकले गेले, तर किती डझन रोल्स विकल्या गेले नाही, असं म्हटलं आहे. तर यामध्ये एकूण किती डझनसाठी बेकरी उघडली होती? तर 40 डझन. त्याच्यापैकी किती विकल्या गेले म्हणते दुपारपर्यंत? अर्धे म्हणजे 20 डझन. शिल्लक किती राहिले? 20 डझन. आता 20 डझन शिल्लक राहिले, त्याच्यापैकी 60% दुपारपर्यंत किंवा बंद होण्यापर्यंत विकले गेले म्हणते. म्हणजे 20चे 60 विकले गेले म्हणजे राहिले किती शिल्लक? 40%. तर याला भाग द्या. किती होईल? 4 दोन्ही 8%. 8% म्हणजे 8 डझन. हे 40 डझन 40% डझन शिल्लक राहिले, तर किती राहिले ते? 8 डझन विकल्या गेले नाही. ऑप्शन नंबर बी, 8 डझन रोल्स हे विकल्या गेलेले नाहीत. प्रश्न दुसरा आहे, एक ट्रेन अनुक्रमे 8 सेकंद आणि 20 सेकंदात टेलिग्राफ पोस्ट आणि 264 मीटर लांबीच्या पुलावरून पुढे जाते, तर ट्रेनचा वेग किती आहे, असं म्हटलं आहे याच्यामध्ये. तर ट्रेनची लांबी किती सेकंदामध्ये पार करत आहे? तर 8 सेकंदामध्ये. आणि दुसऱ्या याच्यामध्ये ट्रेन स्वतः लांबी आणि ब्रिजची लांबी हे किती सेकंदामध्ये पार करत आहे? तर 20 सेकंदामध्ये. तर याच्यामध्ये डिफरन्स किती आहे? 12 सेकंदचा. आणि काय पार करण्यामध्ये डिफरन्स येत आहे? तर ब्रिजच्या याच्यामध्ये, म्हणजे ब्रिज भागेला 12 सेकंद बरोबर ट्रेनचा वेग येईल. तर याच्यामध्ये किती म्हटलं आहे? 264 भागेला 12. याला भाग द्या म्हणजे स्पीड येऊन जाईल त्याची ट्रेनची. 12 दोन्ही 24, शिल्लक 2, 12 दोन्ही 24, 22 मीटर प्रति सेकंद ही स्पीड राहील. पण इथे काय म्हटलं आहे? किलोमीटर प्रति तासामध्ये दिलं आहे. तर याला कन्वर्ट करा किलोमीटर प्रति तासामध्ये. तर 22 गुणिला 18/5, 18/5नी गुणाकार केला तर किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्ट होते. आणि जर तासाला किलोमीटर प्रति तासाला जर सेकंदमध्ये मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 5/18नी करावं लागते. म्हणून आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून 18/5नी गुणाकार करावा लागेल त्याचा. तर याचा गुणाकार करा. 5 चोक 20, शिल्लक राहिले 2, 2नी भागण्या जात म्हणून पॉईंट. 5 चोक 20 म्हणजे 4.4 गुणिला 18, तर किती होईल? 18 1 18 दोन्ही 36, 18 54, 18 चोक 72, 72 अशी 2 हात झाले 7, आणि 18 चोक 72, 72 आणि 7 79, पॉईंट नंतर एक अंक म्हणजे 79.2 किलोमीटर प्रति आवर. ऑप्शन नंबर सी, 79.2 किलोमीटर प्रति तास या वेगाने हा वेग ट्रेनचा असेल. समोरचा प्रश्न आहे प्रश्न 3, एक टाकी ए, बी आणि सी पाईप्सनी मिळून 12 मिनिटात भरतात. तीच अर्धी टाकी भरण्यासाठी पाईप्स ए आणि बी ला लागणारा वेळ हा 1/5 भाग भरण्यासाठी सी ला लागणाऱ्या वेळे इतका आहे, तर ही संपूर्ण टाकी सी द्वारे किती मिनिटात भरली जाईल? तर यामध्ये काय म्हटलं आहे? ए प्लस बी प्लस सी बरोबर किती मिनिटात भरतात? 12 मिनिटामध्ये. ठीक आहे. अर्धी टाकी भरण्यासाठी म्हणजे ए प्लस बी टाकीला भरण्यासाठी, ए प्लस बी नी भरण्यासाठी अर्धी टाकी भरण्यासाठी वेळ लागतो म्हणते. प्लस नाही, कारण की बरोबर म्हणत आहे ना, भरण्यासाठी लागणारा वेळ इतका आहे.
तर C द्वारे लागणारा वेळ हा 1/5 भाग भरण्यासाठी लागणारा वेळ इतका आहे म्हणते. तर हे जाईल भागाकारामध्ये आहे तर गुणाकारामध्ये, आणि हे 2 इथे जाईल. म्हणजे कसं होईल, 2A + B बरोबर 5C. तर A + B चा रेशो येईल 5, कारण की A + B बरोबर 5 होईल आणि C बरोबर 2 होईल. तर A + B + C बरोबर 12 मिनिट. याचा रेशो किती आहे, 5 आणि 2 7. A + B + C म्हणून 7 गुणिले किती मिनिटामध्ये, तर 12 मिनिटामध्ये. तर 12 7 84. 84 पूर्ण कॅपॅसिटी झाली त्याची. तर Cद्वारे किती मिनिटात भरल्या जाईल म्हणते. तर Cची कॅपॅसिटी किती मिनिटामध्ये भरल्या जाते, त्याची रेशो किती आहे, 2. तर म्हणून यांनी 2नी भाग द्यायचा. 4 2 8, 2 2 4, 42 मिनिटामध्ये ती टाकी भरल्या जाईल. ऑप्शन सी 42 मिनिट. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. पुस्तकाची किंमत प्रथम 25% कमी करून 20% वाढवल्यास किमतीत किती टक्के बदल होईल. तर हे आपण रेशो मेथडनी सॉल्व्ह करू. तर 25% म्हणजे 25 भागिले 100. तर 25 1 25, 25 चौक 100 म्हणजे 1/4 रेशो होईल. आणि 20% म्हटलं तर 20/100, 20 1 20, 20 5 100, 1/5 रेशो होईल. तर याच्यामध्ये म्हटलं आहे कमी करून, म्हणजे कितीचे कमी होईल, आधी 4 होते तर 1 कमी झाले म्हणजे 4/3 झाले, आणि त्यानंतर काय म्हटलं आहे, 20% वाढले, म्हणजे आधी 5 होते नंतर 1 वाढले, म्हणजे किती झाले, 5/6 झाले. तर याला गुणाकार करायचा. 5 चोक 20 आणि साइन 18. किती पर्सेंट बदल होईल म्हणते. याचा सुरुवातीला जर याला 100 होते असे म्हणायचं आहे तर 5नी याला गुणावं लागेल, म्हणजे किती येईल, 100 येईल. आणि याला 5नी गुणलं म्हणजे याला 5नी गुणायचं, 18 5 90. तर आधी 100 होते, आता किती झाले आहे, 90. तर म्हणून 10% हे लॉस झाला आहे. तर 10% डिक्रीज झाला आहे. ऑप्शन डी 10% डिक्रीज. रेशोमध्ये करू शकता किंवा बेसिक मेथड आहे त्यांनी पण करू शकता. तर हे रेशो मेथडनी सॉल्व्ह करण्यास इझी जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे 10% डिक्रीज होईल. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. एचा पगार सुरुवातीला 10% वाढवण्यात आला आणि नंतर तो 5% कमी करण्यात आला. सध्याचे वेतन 1045 आहे, तर त्याचा मूळ पगार किती होता असं म्हटलं आहे. आता 10% म्हटलं तर 10/100 आणि 5% याला रेशोमध्ये कन्वर्ट करतो म्हटलं तर 5/100. तर काय होईल, हा 0 कटला म्हणजे 1/10 झाले, आणि 5/100 म्हणजे 5 2 10 म्हणजे 1/20 होईल, आणि हे किती होईल, 1/10. तर सुरुवातीला काय म्हणजे वाढवण्यात आला, म्हणजे 10चं किती होईल, 11 होईल, आणि नंतर तो 5ने कमी करण्यात आला म्हणते, म्हणजे 20चे हे कमी केलेले आहे. 20चे किती झाले, 19. याचा गुणाकार करा आता. 20 10 200 आणि हे 19, 11 9 99, 11 1 11, 11 9 20, 209. तर सध्याचे वेतन म्हणजे 209 बरोबर 1045. तर 200 बरोबर किती, असं करू शकता, किंवा याला कन्वर्ट करा 1045 मध्ये, ते अंदाजे घेऊन कसं येईल, 9/45, 5नी जर केला तर 200, 5 2 10 म्हणजे 1000 ते, आणि 9/45. तर हे किती होईल, 9/45, 5 4 4, 5 0 0 आणि 4 45, 5 2 10. हे किती होऊन राहिलं, 10/45. हेच आपल्याला काढायचं आहे. तर याला आपण 5 गुणलं तर याला पण 5 गुणायचं, म्हणजे किती होईल, 5 2 10.
म्हणजे 1000. ऑप्शन नंबर डी, सुरुवातीला ती व्हॅल्यू 1000 होती. याप्रमाणे जर सोडवलं तरी पण तेच येईल. म्हणजे 1045 गुणिला 200 भागिला 209. 209 गुणिला 5 म्हणजे किती होईल? 200 गुणिला 5 बरोबर 1000. ऑप्शन नंबर डी 1000. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना याच प्रकारचे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.